आजच्या ठळक बातम्या. गणेश चतुर्थी उद्यावर, बाजारपेठांमध्ये मोठी लगबग. कोकणवासी गणेश भक्तांसाठी रोहा मनसेची सेवा. संगमेश्वरात यंदा वाहतूक कोंडी नाही, गणेश भक्तांचा सुखरूप प्रवास. इको फ्रेंडली गणेशोत्सव विषयावर डॉक्टर स्वाती गाडगीळ यांचं मार्गदर्शन. मुरुडमध्ये धुवाधार पाऊस, वातावरणात गारवा. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. संपूर्ण कोकण विभागाला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत आणि गणेश चतुर्थीचा दिवस उद्यावर आलाय. मोठा उत्साह आणि आनंदाचा वसा हा महाउत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण कोकणात आनंदाचे उल्हासाचे वातावरण आहे. सर्व बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झालाय. याचा कोणताही परिणाम खरेदीवर झालेला दिसून येत नाहीये. बाप्पाला अनेक ठिकाणी घरी नेण्याचा प्रवास सुरू झालाय, तर पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची मोठी खरेदी बाजारपेठांमध्ये आता सुरू आहे. उद्या गणेश चतुर्थी असल्याने सर्व बाजारपेठांमध्ये मोठी लगबग आहे. रत्नागिरी शहरात गणेशोत्सवाचा उत्साह विक्रेते आणि खरेदीदार यांच्यामध्ये दिसून येतोय. कोकणातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असलेल्या गणेशोत्सव सणासाठी कोकणवासीय चाकरमानी मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी तळ कोकणात जात आहेत. प्रवासातील थकवा दूर करून क्षणभर विश्रांती म्हणून मनसेने नागोठण्यात गणेश भक्तांसाठी अल्पोपहार, मोफत पाणी वाटपाचा सेवाभावी उपक्रम हाती घेतलाय. मनसेचे डॅशिंग आणि दानशूर व्यक्तिमत्व अविनाश जाधव यांच्या माध्यमातून कोकणवासियांची ही सेवा केली जाते. मनसे रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे आणि मनसे कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट आणि नीटनेटके नियोजन केले आहे. या सेवेचा नागरिकांनी उत्स्फूर्त लाभ घेतला. मनसेच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल कोकणवासीय जनतेने मनसेचे आभार मानले आहेत. कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. मुंबईत राहणारे चाकरमानी या गणेश उत्सवाला गावी येत असतात. त्यामुळे सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. दरवर्षी संगमेश्वर येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. यामध्ये कमीत कमी 3 ते 4 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागत होत्या. त्याचा त्रास या गणेश भक्तांना होत होता. याची जाणीव लक्षात घेऊन लांजा राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात आढावा बैठक घेऊन येणाऱ्या वाहनांना तसेच त्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी संगमेश्वर, पाली, लांजा, राजापूर, साखरपा अशा वेगवेगळ्या ठिकाणी नियोजनबद्ध काम केल्याने होणारी वाहतूक कोंडी आता संपली आहे. त्याबद्दल मुंबईतील येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याने आमदार किरण सामंत आणि पालकमंत्री उदय सामंत तसेच येथील उन्हात आणि पावसात उभे राहणाऱ्या सर्व पोलीस बांधव तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी, होमगार्ड, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. पीएम श्री इको क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत खास कॅनडा या देशातून सुप्रसिद्ध डॉक्टर, लेखिका, प्रेरणादायी व्याख्यात्या, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर स्वाती गाडगीळ यांनी पीएम श्री स्कूल वेळणेश्वर प्रशालेतील विद्यार्थ्यांशी पर्यावरणपूरक गणेशोत्सव या महत्त्वपूर्ण विषयावर गुगल मीटद्वारे ऑनलाईन सुसंवाद साधला. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लवकरच श्री गणेशाचे आगमन घरोघरी होणार आहे. दररोजची पूजेची फुलं, दुर्वा आणि निर्माल्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा या विषयाची जनजागृती व्हावी यासाठी इको क्लबच्या वतीने या मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची थेट कॅनडा देशातून ऑनलाईन शुद्ध मराठी भाषेत संवाद साधत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात केलेले हितगुज सर्वांनाच भावले. आपण आपली जबाबदारी नाहीये का सांगा मला? एक चांगला नागरिक जर आपल्याला बनायचं असेल तर आपल्याला स्वच्छता राखायचीच आहे आणि त्याच्या जोडीला काय योग्य काय अयोग्य आहे कोणतं आपण वस्तू वापराव्या न वापराव्या हे आताच तुम्ही समजून घ्या. आज तुम्ही प्रत्येकाने मला प्रॉमिस करायचं आहे की घरी गेल्यावर तुमच्याकडे जेवढ्या काही प्लास्टिकच्या पिशव्या असतील त्या सगळ्या एकत्र गोळा करून ठेवा. जर वापरायची वेळ आली तर त्याच पिशव्या पुन्हा वापरा, नाहीतर कापडी पिशव्या वापरायच्या. तुम्ही घरातल्या मोठ्या मंडळींना समजून सांगितलं ना तरी चालेल. सांगा की आम्हाला शाळेत शिकवलं ते नो टू प्लास्टिक. अगदी मंदिराबाहेर जी दुकान आहे तिथे जा, प्रेमाने हात जोडून सांगा त्या आजीला, आजी तुमच्याकडच्या प्लास्टिकच्या पिशव्या नका देऊ कुणाला. जमेल तुम्हाला सांगायला? आता हात वर करून सांगा, ऐकवायला करणार तुम्ही हे सगळं सांगा असं. येस, व्हेरी गुड. सगळ्या दुकानांमध्ये जाऊन सांगायचं की जिथे जिथे प्लास्टिकची पिशवी तो दुकानदार देतो ना तो सांगायचं, प्लीज ना दादा ही पिशवी देऊ नका,
ह्याने खूप नुकसान होत आहे आपल्या धरतीचं, आपल्या पृथ्वीचं, आपल्या पर्यावरणाचं, आपल्या समुद्रांचं. आता तुम्हाला नुकसान किती प्रमाणात होतं हे सांगते. छोटे छोटी उदाहरणं तर आपल्याला माहिती आहे की आपले गुरं खातात प्लास्टिक चुकून, त्यांच्या आतड्यांमध्ये अडकतं, कधी कधी तर ते बिचारी मरतात गुरं, किंवा मग जर का मोठं हॉस्पिटल असेल गुरांचं तर तिथे त्यांचे ऑपरेशन करावे लागतात. आणि कासव माहितीये, प्लास्टिकचे स्ट्रॉ असतात ना कोल्ड्रिंक प्यायला, कोल्ड्रिंकच्या बाटलीत ते स्ट्रॉ घालून देतात की नाही प्लास्टिकचे, तर ते स्ट्रॉ सुद्धा काही कुठे विरघळत नाही पाण्यात, काही होत नाही, ते असेच फेकले जातात. आणि मग जेव्हा ते पाण्यामध्ये जातात तर पाण्यात जर कासव असेल तर काय होतं माहितीये, त्या स्ट्रॉचे तुकडे कासवाच्या त्या नाकामध्ये जाऊन अडकतात. आता नाकात असं काही अडकलं तर श्वास घेऊ शकतील ते प्राणी, जगू शकतील असे नाही ना. मग आपण तेवढंच आपण सावध राहिलं पाहिजे की आपण काय चुका करतोय. आजपासून ठरवायचं तुम्ही मुलांनी की सगळ्यात जेवढं कमी होईल तेवढा कमी वापर करायचा प्लास्टिकचा. मला माहिती आहे आता पावसाळा आला की भिजते ना बॅग, मग त्याला प्लास्टिकच लागतं. हरकत नाहीये रे बाळांनो, जिथे लागतं तिथे वापरूया, पण आपण ना थोडं समजूतदार होऊया की जे वापरलं ते जेवढं टिकवता येईल तेवढं टिकवायचं, इकडे तिकडे मातीमध्ये फेकायचं नाही. आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालीय, त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. चोहीकडे आल्हाददायक वातावरण आहे. गणेशोत्सवाची खरेदी आटोक्यात आली असून या पावसाचा खरेदीवर कोणताही परिणाम होताना दिसत नाहीये. मघाचा पाऊस शेतीला पूरक असल्याचं म्हटलं जातं. रिमझिम स्वरूपात पडणारा पाऊस अधूनमधून धुवाधार पडत असल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. बाप्पाच्या आगमनाबरोबरच पावसाचे आगमन मन उल्हासित करणारे आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.